आपल्या आजच्या मान्यवर सौ कविता झुंजावार आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या, कारण त्या आपल्या मातृवाडीतल्या ज्येष्ठ साहित्यिकांपैकी एक आणि त्यांना नुकतंच एका पुरस्काराने गौरवण्यात आलंय. त्यामुळे आपल्याला त्या आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, तर मी त्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या सर्वांसाठी. आपले उपस्थित मान्यवर आपल्या लाडक्या प्रतिभाताई, आपल्या सिनियर शिक्षिका आपल्या माया पाटील मॅडम, जगदीश कोरेगाव काका आणि तुम्ही उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, आज आपण इथे जमलो आहोत. मराठी कवी, ज्येष्ठ कवी, महान कवी, कवी कुसुमाग्रज म्हणजेच आपले लाडके साहित्यिक विवा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण हा दिवस आज साजरा करतो. कुसुमाग्रजांना त्यांची ही पदवी कशी मिळाली, तर त्यांच्या बहीण कुसुम आणि कुसुमाग्रज आपले विष्णू वामन शिरवाडकर, विवा शिरवाडकर हे नाशिक जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला आजच्या दिवशी 27 फेब्रुवारी 1912 रोजी. आणि वयाच्या 20व्या वर्षापासूनच त्यांनी लहानपणापासूनच भरपूर सारे काव्य रचण्याचा प्रयत्न केला, लेख लिहिले आणि 20व्या वर्षी त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यांना गौरव पुरस्कार मिळाला. सगळ्यात लहान वयात मिळालेले पुरस्कार मिळालेला साहित्यिक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आणि पुढेही त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार 1999 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने विभूषणात आले. आणि असे साहित्यिक जेव्हा आपल्या महाराष्ट्राला लाभतात, तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे की आपण ती जपली पाहिजे. कारण मराठी भाषा ही केवळ संवादाची भाषा नाही, तर ती आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी, आपल्या संस्कृतीचा ती एक श्वास आहे. आपण सर्वांनी ती जपली पाहिजे. नक्कीच आपण जेव्हा जागतिकीकरणाकडे वळतोय, आपण आधुनिकीकरणाकडे वळतोय, आपण नवीन भाषा शिकायला हव्यातच, इतर भाषा शिकायला हव्यातच, पण त्याचबरोबर आपली मराठी भाषा जी आपल्याला आपल्या मातृभूमीशी जोडून ठेवते, आपल्या संत वाणीशी जोडून ठेवते, आपल्याला आपल्या भावविश्वात रममाण करते, आपले दुःख विसरण्यासाठी, आपले दुःख एकमेकांसोबत वाटून घेण्यासाठी जे आपल्याला मदत करते, आपल्याला आनंद देते, या मराठीला जपण्याचं कर्तव्य आपण ते हाती घेतलं पाहिजे. आणि ते आपण जबाबदारी घेण्यासाठी स्वतःला एक दिवस वर्षातनं ती आठवण करून देण्यासाठी किंवा पुन्हा जोमाने ती मराठी जपण्यासाठी, एकत्र येण्यासाठीच मराठी भाषा दिवस साजरा केला जातो असं मला वाटतं. आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचा प्रतिसाद मिळाला, यासाठी तुम्हा सर्वांचं एकदा टाळ्यांनी कौतुक करायला हवं. धन्यवाद तिथे उपस्थित राहिल्याबद्दल. आणि मी जे बोलत होते, कुसुमाग्रजांना कुसुमाग्रज का म्हणतात, तर त्यांची बहीण कुसुम आणि हे सर्व भावंडात मोठी अग्रज, तर त्यांच्या बहिणीने त्यांना ही उपाधी दिली आहे, कुसुम अग्रज, कुसुमाग्रज म्हणजेच आपले विष्णू वामन शिरवाडकर. त्यांना